कल्याण वाहतूक विभागाने HRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नसलेल्या वाहनांवर धडक कारवाई सुरू केली आहे। मोटर वाहन निरीक्षक मयूर जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनधारकांना 30 जून पर्यंत HRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर 1 जुलैपासून कारवाई करण्यात येत आहे। विशेषतः 2019 नंतर नोंदणीकृत वाहनांसाठी HRP नंबर प्लेट अनिवार्य असून अद्यापही नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। सरकारकडून यापूर्वी 1 वर्षाची मुदतवाढ सुद्धा देण्यात आली होती। वाहतूक विभागाने सर्व वाहनधारकांना तातडीने HRP नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। अन्यथा तपासणी दरम्यान कारवाईला सामोरे जावे लागू शकते। नमस्कार, कल्याण आरोग्यातर्फे आहोत आम्ही। तर आता सध्या आमची कारवाई ही HRP नंबर प्लेट जी वाहनांना आता जवळपास 1 वर्ष झालं सरकारने ही मुदत वाढ देऊन सुद्धा आता 30 जूनला ही सगळ्यात शेवटची तारीख आहे। 1 जुलैपासून आम्ही कंपल्सरी ज्या वाहनांना HRP नंबर प्लेट नाही आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, तर त्या वाहनावर आम्ही कारवाई करतो। तुम्ही पब्लिकांना काय आवाहन करणार आहात? नागरिकांना आम्ही इथं आवाहन करतो आहे की 2019च्या नंतरच्या ज्या गाड्या रजिस्टर झाल्यात त्यांना कंपल्सरी डीलरकडून HRP नंबर प्लेट बसत आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।